हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण MIDC मार्फत लिपिक व तंत्रलेखक या पदासाठी मार्च 2013मध्ये पेपर घेण्यात आला होता. त्या पेपरमधील इंग्लिश ग्रामरचे 20 प्रश्न पाहणार आहोत आणि हा संपूर्ण पेपर मी तुम्हाला सोडून देणार आहे. पण या व्हिडिओमध्ये फक्त इंग्लिश ग्रामरचे 20 प्रश्न असतील. नंतरच्या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणाचे 20 प्रश्न असतील. अशा पद्धतीनं हा संपूर्ण पेपर मी तुम्हाला सोडून देणार आहे. त्याच्या आधी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ड ऑर फ्रेज. ब्लँक केअरफुलनेस कुड हॅव सेव्ह द सिच्युएशन. तर या ठिकाणी ना अ लिटल हे येणार आहे. अ लिटल केअरफुलनेस कुड हॅव सेव्ह द सिच्युएशन असं त्याचं उत्तर येणार आहे. ए त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचा प्रश्न पहा. चूज द अल्टरनेटिव्ह विच इज क्लोजेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाईन इन द फॉलोइंग सेंटेन्स. एव्हरीबडी प्रेझेंट वंडर्ड ॲट हिज ऑडॉसिटी. आता इथं अंडरलाईनच त्यांनी केलेलं नाही आहे आणि हे जे उत्तर आहेत ना त्यावेळेला त्यांनी जी आन्सर की दिली होती त्यानुसारच हे उत्तरं मी तुम्हाला सांगत आहे. तर याचं जे उत्तर आहे ना इथं टिकमार्क कॉन्फिडन्सला केलं, पण ॲक्च्युली इम्पोर्टन्स पाहिजे आणि अंडरलाईन ऑडॉसिटीला पाहिजे. ऑडॉसिटी म्हणजे उद्धट आणि त्याचा सिनॉनिम म्हणजे आपल्याला काय दिलं आहे, क्लोजेस्ट इन मिनिंग म्हणजे समानार्थी शब्द. तर इम्पुडन्स, ऑडॉसिटी आणि इम्पुडन्स हे सिमिलर वर्ड येतात. त्याच्या पुढचं आहे आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ फिल इन द ब्लँक. द रिकामी पार्ट ऑफ द फिल्म वॉज नॉट व्हेरी इंटरेस्टिंग. तर या ठिकाणी लॅटर पाहिजे, म्हणजे नंतरचा जो चित्रपटाचा भाग आहे तो इंटरेस्टिंग नव्हता, तर लॅटर हा शब्द त्या ठिकाणी पाहिजे. चूज द सुटेबल व्हर्ब फॉर्म म्हणजे आपल्याला योग्य तो क्रियापदाचं रूप लिहायचं आहे. द ट्रेन ब्लँक ॲट 6:30 PM एव्हरी डे. आता इथं एव्हरी डे हा कीवर्ड आहे. पहा, दिलेल्या वाक्यामध्ये एव्हरी डे हा शब्द असला की ते वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्सचं असतं आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो. तर क्रियापदाचं पहिलं रूप हे एकच दिले म्हणून या ठिकाणी आरायूज हे उत्तर येणार आहे. 1 नंबरचं उत्तर आहे आरायूज. त्याच्यानंतर लडाख इज कोल्डर दॅन काश्मीर. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विथ पॉझिटिव्ह डिग्री. म्हणजे हे कम्पेरेटिव्ह डिग्रीचं उदाहरण आहे. त्याचं रूपांतर आपल्याला पॉझिटिव्हमध्ये करायचं आहे. तर कम्पेरेटिव्हमध्ये जे द्यान नंतर आलेलं नाऊन आहे ते पॉझिटिव्हमध्ये सुरुवातीला लिहायचं असतं. तर इथं काश्मीर, त्याच्यानंतर इज, इज म्हणजे काश्मीरच्या पुढे इज लिहावं लागेल. त्याच्यानंतर नॉट हा शब्द येईल. काश्मीर इज नॉट सो कोल्ड ॲज लडाख. तर 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे काश्मीर इज नॉट सो कोल्ड ॲज लडाख. म्हणजे कम्पेरेटिव्ह डिग्रीचं वाक्य जर होकारार्थी असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य हे नकारार्थी करावं लागतं. तर 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम फॉर नोबल. तर नोबल या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर नोबलचा विरुद्धार्थी शब्द इग्नोबल हा आहे. 3 नंबरचं उत्तर आहे. आणि हा संपूर्ण पेपर मी विठ्ठल जोशी या ॲपवर मोफतमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये होम पेजलाच फ्री मटेरियलमध्ये जा. तिथे तुम्हाला हा पेपर मिळेल आणि मोफतमध्ये उपलब्ध आहे तो सर्वांसाठी. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, रिमूव्ह टू फ्रॉम द सेंटेन्स अँड सिलेक्ट करेक्ट ॲन्सर फ्रॉम बिलो. म्हणजे आपल्याला टू आणि टू काढून टाकायचं आहे. मग टू काढून टाकलं तर सो दॅटचा वापर करावा लागतो. मग कर्ता आणि टू बीचं रूप आहे तसं लिहायचं. सी इज, TOO काढून टाकायचं, त्याच्याऐवजी सो लिहायचं. टूच्या दरम्यान आलेला वाक्याचा भाग सो नंतर लिहायचा. हे TO2 काढून टाकायचं, त्याच्याऐवजी डॅट लिहायचं. डॅट नंतर वाक्याच्या सुरुवातीला आलेले कर्त्यानुसार सर्वनाम. त्याच्यानंतर इथं इज आहे म्हणून कॅन नॉट घ्यावं लागेल आणि टू नंतरचा भाग कॅन नॉट नंतर आहे तसा. तर 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे सी इज सो विथ डॅट सी कॅन नॉट वॉट. विच इज द करेक्ट डायरेक्ट स्पीच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे आपल्याला वाक्य दिले आणि त्याचं रूपांतर डायरेक्ट स्पीचमध्ये करायचं. म्हणजे दिलेलं वाक्य इनडायरेक्ट स्पीचचं आहे. सी सेज सी लाईक्स गोविंग टू अ सी साईड. तर त्याचं असं होईल, सी सेज ट्रॉमा इनोटेल ट्रॉमा आय लाईक गोविंग टू अ सी साईड. आता इथं सीचं आय का झालं तर आपण डायरेक्ट स्पीचमध्ये करताना ती काय म्हणली तिचं बोलणं प्रत्यक्ष सांगत असतो म्हणून ते सीचं आय करावं लागतं. हे सर्व मी माझे इंग्लिश ग्रामरचे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आहेत त्याच्यामध्ये सर्व शिकवलेलं आहे. पुढे पहा, 9वा प्रश्न आहे, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट कंजक्शन.
ट्रान्झॅक्शनचा वापर करून आपल्याला हे वाक्य पूर्ण करायचं आहे. सीमा रॅन व्हेरी फास्ट ब्लँक फेल्ड टू रीच ऑन टाईम. तर या ठिकाणी बट हा शब्द येईल पहा, की सीमा रॅन व्हेरी फास्ट बट फेल्ड टू रीच ऑन टाईम. म्हणजे इथं दोन विरुद्ध संकल्पना सांगितलेल्या असतील, तर ती खूप फास्ट पळाली पण ती वेळेत पोहोचू शकली नाही, या अर्थाने तिथं बट वापरावं लागेल आपल्याला. आणि दो किंवा अल्दो वापरायचं असेल तर ते सुद्धा कॉन्ट्रास्ट म्हणजे विरुद्ध संकल्पना दर्शवण्यासाठीच वापरतात, पण ते वाक्याच्या सुरुवातीला वापरतात. म्हणून या ठिकाणी रिकाम्या जागी बट हा शब्द येणार आहे. 10वा प्रश्न पहा, फिल इन द ब्लँक विथ द सुटेबल आर्टिकल. तर छत्रपती शिवाजी वाज रिकामी जागा ग्रेट वॉरियर. तर ग्रेटच्या आधी आपण द हा शब्द वापरतो, तर द ग्रेट वॉरियर असं ते उत्तर येणार आहे. फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट प्रिपोजिशन. प्रिपोजिशनचा वापर करायचा आहे, पण पुढे वाक्यच इथं आपल्याला दिलेलं नाही पहा, टाईप मिस्टेक काहीतरी झालेली आहे, त्यामुळं हा प्रश्न घेता येणार नाही आहे. पुढे 12वा प्रश्न पाहूयात आपण. विच इज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ ही केप्ट मी वेटिंग. तर ही केप्ट मी वेटिंग याचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करायचं आहे. तर त्याचं असं होईल, आय वॉज म्हणजे मीचं आय होणार आहे. केप्ट हे सिम्पल पास्ट टेन्स आहे म्हणून वाज घ्यावं लागेल. वाज नंतर क्रियापदाचं तिसरं रूप आय वॉज केप्ट वेटिंग बाय हिम. त्याच्यानंतर आपल्याला बाय नंतर हिचं हिम होतं, तर 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे आय वॉज केप्ट वेटिंग बाय हिम असं त्याचं उत्तर येणार आहे. 13 नंबरचा प्रश्न पाहूयात आपण आता. अ पर्सन हू स्टडीज कॉजर ओरिजिन अँड नेचर ऑफ डिसीजेस इज नोन ॲज. म्हणजे आपल्याला या ठिकाणी शब्दसमूहाबद्दल एक शब्द याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. तर पर्यायानुसार याचं उत्तर आपल्याला पॅथॉलॉजिस्ट असं द्यावं लागेल, कारण सायकोलॉजिस्ट म्हणजे ते आपण काय म्हणतो त्याला मानसोपचार तज्ज्ञ, गायकोलॉजिस्ट म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञ आणि डर्मॅटोलॉजिस्ट म्हणजे त्वचारोग तज्ज्ञ. तर 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे पॅथॉलॉजिस्ट. विच वन ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्ज इज नॉट मॉडल ऑक्झिलरी. म्हणजे याच्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी कोणतं नाही आहे, तर हॅव टू हे मॉडल ऑक्झिलरी नाही आहे, ऑट टू आहे. ॲक्च्युली इथं ऑट टूचं स्पेलिंग चुकल्या, एच्या ऐवजी ओ पाहिजे, तिथं OUGST असं पाहिजे. ऑट टू मॉडल ऑक्झिलरी आहे, मस्ट आहे, हॅव आहे, पण हॅव टू हा मॉडल ऑक्झिलरी नाही. आय वॉज नॉट शुअर दॅट इट वॉज यू. रिमूव्ह निगेशन म्हणजे नकारार्थी वाक्य काढून टाकायचं आपल्याला. तर याचं उत्तर येईल इट वॉज डाऊटफुल वेदर इट वॉज यू. 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचं आहे, त्याच्यानंतर 16 नंबरचा प्रश्न पाहूयात आपण. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ वेट. तर वेट म्हणजे भिजलेला, त्याचा विरुद्धार्थी शब्द ड्राय हा होतो म्हणजे कोरडा. द प्लुरल फॉर्म ऑफ क्रायटेरियन इज. आता इथं जरी यांनी 4 नंबरला टिक मार्क केलेलं असलं तरी 1 नंबरचं उत्तर आहे पहा. क्रायटेरियनचे 2 अनेकवचन होतात, एक होतं क्रायटेरिया आणि दुसरं हा जो क्रायटेरियन शब्द आहे ना त्यालाच यस लावून सुद्धा होतं, तर तसा काही शब्द नाही आहे म्हणून क्रायटेरिया हे त्याचं उत्तर येईल. त्याच्यानंतरचं आहे चूज द इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग, की आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे. तर या ठिकाणी चुकीचा पर्याय आहे ॲज वाईज ॲज सलमन, हा चुकीचा पर्याय आहे. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला, की या ठिकाणी हे ॲडजेक्टिव्ह दिलेत पहा. आता स्वीट ॲडजेक्टिव्ह मँगोसाठी वापरतात, हेवी ॲडजेक्टिव्ह लीडसाठी वापरतात, स्विमिंग ॲडजेक्टिव्ह फिशसाठी वापरतात, पण वाईज हे ॲडजेक्टिव्ह सलमानसाठी वापरत नाहीत, म्हणून 3 नंबरचं चुकीचं आहे. पुढे फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ड. ही जम्प्ड रिकामी जागा द वॉल. तर या ठिकाणी अपॉन असा येईल, कारण हालचाल करून वर या अर्थाने आपण अपॉनचा वापर करतो. तर ही जम्प्ड अपॉन द वॉल असं त्याचं उत्तर येणार आहे. आणि 20वा शेवटचा प्रश्न. दे फिनिश्ड द वर्क एस्टरडे मेक इंटरॅगेटिव्ह. तर या ठिकाणी पहा हे सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे, फिनिश्ड असल्यामुळे आणि एस्टरडे हा शब्द असल्यामुळे. मग इंटरॅगेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात डीडने होईल. डीड दे फिनिश, इथं डीड वापरलं म्हणून इथं क्रियापदाचं पहिलं रूप. डीड दे फिनिश द वर्क एस्टरडे, 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे. आणि हा संपूर्ण पेपर मी विठ्ठल जोशी हे जे माझं ॲप आहे त्याच्यावर मोफतमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. ॲप ओपन केल्यानंतर वर फ्री मटेरियल आहे, त्यामध्ये तुम्हाला हा पेपर मिळून जाईल. आणि उर्वरित जे प्रश्न आहेत ते सुद्धा मी आपल्या यूट्यूबवर घेणार आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.